नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे विभक्ती व कारक. तर वेळ जास्त वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, रामाने आंबा खाल्ला या वाक्यात कर्ता कारक कोणता? रामाने आंबा खाल्ला या कर्ता कारक कोणता? तर ऑप्शन ए रामाने. काय रामाने हा काय झालं तर कर्ता कारक झाला. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, तो पुस्तक वाचतो या वाक्यात कर्मकारक कोणता? तो पुस्तक वाचतो यात वाक्यात कर्मकारक कोणता? तर ऑप्शन बी पुस्तक हे एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, आईने मुलाला दूध दिले. आईने मुलाला दूध दिले यात संप्रदान कारक कोणता? काय विचारले? संप्रदान कारक कोणता? तर ऑप्शन बी मुलाला हे एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, मी घरात बसलो आहेत. मी घरात बसलो आहेत या अधिकरण कारक कोणते? यात अधिकरण कारक कोणते? तर ऑप्शन बी घरात. याचं उत्तर काय? तर घरात. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, तो चाकूने भाजी कापतो. तो चाकूने भाजी कापतो यात कारक कोणते? यात कारक कोणतं आहे? तर ऑप्शन बी चाकूने. भाजी कशाने कापतो तो? तर चाकूने कापतो. म्हणून काय झालं? चाकू हे कारक झालं. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6, पावसामुळे रस्ता ओला झाला. पावसामुळे रस्ता ओला झाला या वाक्यात अपदानकारक कोणते? या वाक्यात अपदानकारक कोणते मित्रांनो? तर ऑप्शन ए पावसामुळे. रस्ता कशामुळे ओला झाला? तर पावसामुळे ओला झाला. म्हणून ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7, रामाचा मित्र आला यात संबंधी विभक्ती कोणती? रामाचा मित्र आला यात संबंधी विभक्ती कोणती? तर ऑप्शन ए रामाचा. मित्र कोणाचा आला? रामाचा. त्याच्यात विभक्ती कोण झाली? रामाचा. सा आहे काय? विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 8, मुलगी शाळेत जाते यात कोणी विभक्ती आहे? मुलगी शाळेत जाते यात कोणती विभक्ती आहे? मित्रांनो ऑप्शन डी सप्तमी. कोणती? तर सप्तमी. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9, गाईच चारा दिला यात विभक्ती कोणती? गाईच चारा दिला यात विभक्ती कोणती? तर ऑप्शन सी चतुर्थी. एकदम बरोबर. ऑप्शन सी चतुर्थी हे बरोबर आहे. चतुर्थी ही विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 10, तो गावाहून आला यात पंचमी विभक्ती कोणती? तो गावाहून आला यात पंचमी विभक्ती कोणती? तर मित्रांनो याचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन बी गावाहून. शेवटी काय लागलं? हून तून असतं ना, त्यात लागलं हून. तर 10चं बरोबर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 11, शेतकरी शेतात काम करतो. शेतकरी शेतात काम करतो यात अधिकरण काय? अधिकरण कारक कोणते? तर ऑप्शन बी शेतात. तर शेवटी काय लागलाय? री लागलाय. शेतात. शेतकरी शेतात काम करतो यात अधिकरण करण काय आहे? तर शेतात. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, राजाने शत्रूचा पराभव केला. राजाने शत्रूचा प्रभाव केला यात कर्ता कारक कोणते? तर ऑप्शन ए राजाने. शत्रूचा प्रभाव कोणी केला? तर राजाने केला. तर कर्ता कारक कोणतं झालं? राजाने. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13, मी मित्राला पत्र लिहिले यात कर्मकारक कोणते? मी मित्राला पत्र लिहिले यात कर्मकारक कोणते? ऑप्शन सी पत्र. मित्राला मी काय लिहिले? तर पत्र लिहिले. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14, तो आईसाठी फुले आणतो यात चतुर्थी विभक्ती कोणती? तो आईसाठी फुले आणतो यात चतुर्थी विभक्ती कोणती आहे? तर ऑप्शन बी आईसाठी. कोणते? आईसाठी. तो कोणासाठी फुले आणतो? तर आईसाठी आणतो. म्हणून ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 15, विद्यार्थी गुरुजींना नमस्कार करतात. विद्यार्थी गुरुजींना नमस्कार करतात यात संप्रदानकारक कोणते? तर ऑप्शन बी गुरुजींना. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. काय? गुरुजींना. कारण विद्यार्थी कोणाला नमस्कार करतात? तर गुरुजींना नमस्कार करतात. प्रश्न क्रमांक 16, तो भीतीने थरथर कापतो. तो भीतीने थरथर कापतो यात कारक कोण? यात कारक कोण? तर ऑप्शन बी एकदम बरोबर. काय? तर भीतीने. ऑप्शन काय? तर भीतीने. प्रश्न क्रमांक 17, मुलगा झाडाखाली उभा आहे यात अधिकरण कारक कोणते? मुलगा झाडाखाली उभा आहे यात अधिकरण करण कोणते? तर ऑप्शन बी झाडाखाली हे एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 18, नदीकाठी गाव आहे यात सप्तमी विभक्ती कोणती? नदीकाठी गाव आहे यात सप्तमी विभक्ती कोणती मित्रांनो? तर ऑप्शन ए
नदी काठी. गाव कुठं आहे तर नदी काठी. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. तो आजारी असल्यामुळे आला नाही. तो आजारी असल्यामुळे आला नाही. यात अपदानकारक कोणते? यात अपदानकारक कोणते? ऑप्शन सी असल्यामुळे. तो काय असल्यामुळे? आजारी असल्यामुळे तो आला नाही. सी एकदम बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पेनाने लिहा. पेनाने लिहा यात कारक कोणते आहे? पेनाने लिहा यात कारक कोणते आहे? तो ऑप्शन ए पेनाने. काय लिहा? कशाने लिहा? तर पेनाने लिहा. तर ऑप्शन ई एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. मुलाने सत्य बोलावे यात कर्ता कारक कोणते? मुलाने सत्य बोलावे यात कर्ता कारक कोणते? तर ऑप्शन ए मुलाने. सत्य कोणी बोललं पाहिजे? तर मुलाने सत्य बोललं पाहिजे. ऑप्शन ए एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 22. शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात यात संपादन कारक कोणते? यात संपादन कारक कोणते? ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन बी एकदम बरोबर. विद्यार्थ्यांना शिक्षक मार्गदर्शन करतात. कोणाला करतात? तर विद्यार्थ्यांना. प्रश्न क्रमांक 23. तो मित्राकडून आला यात पंचमी व्यक्ती कोणती? तो मित्राकडून आला यात पंचमी व्यक्ती कोणती? तर ऑप्शन बी मित्राकडून. तो कुणाकडून आला? तर मित्राकडून. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. आजीनं गोष्ट सांगितली. हा प्रश्न IMP प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवता. प्रत्येक पेपरला विचारला जातात. आजीनं गोष्ट सांगितली यात कर्मकारक कोणते? यात कर्मकारक कोणते? तर ऑप्शन बी गोष्ट. आजीने काय सांगितली? तर गोष्ट. हे काय कर्मकारक आहे. पक्षी झाडावर बसला. पक्षी झाडावर बसला यात अधिकरणकारक कोणते? यात अधिकरणकारक कोणते? ऑप्शन बी काय तर झाडावर. पक्षी कशावर बसला? तर झाडावर. लक्षात राहू द्या. हा पण प्रश्न परीक्षेला खूप वेळात येऊन गेलेला आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 26. रामासाठी भेट आणली. रामासाठी भेट आणली यात चतुर्थी विभक्ती कोणती? यात चतुर्थी विभक्ती कोणती? तर ऑप्शन ए कशासाठी? तर रामासाठी. शेवटी काय लागलाय? तर साठी. मग ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27. तो भावावर प्रेम करतो. तो भावावर प्रेम करतो यात कर्मकारक कोणते? तो भावावर प्रेम करतो यात कर्मकारक कोणते? तर ऑप्शन बी भावावर. ऑप्शन बी एकदम बरोबर मित्रांनो. काय तर भावावर. प्रश्न क्रमांक 28. पावसाने शेती भरली यात कारण कारक कोणते? पावसाने शेती भरली यात करणकारक कोणते? तर ऑप्शन ए पावसाने. ऑप्शन एक बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन ए पावसाने शेती भरली. कशामुळे? तर पावसाने शेती भरली. प्रश्न क्रमांक 29. विद्यार्थी वर्गात अभ्यास करतात यात अधिकरणकारक कोणते? विद्यार्थी वर्गात अभ्यास करतात यात अधिकरण कोणते? तर ऑप्शन बी वर्गात. विद्यार्थी कुठे अभ्यास करतात? तर वर्गात अभ्यास करतात. अधिकरण काय झालं? तर वर्गात. प्रश्न क्रमांक 30. तो रागाने बोलला यात कारक कोणते? तो रागाने बोलला यात करणकारक कोणते? ऑप्शन बी रागाने. तो कसा बोलला? तो रागाने बोलला. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. मुलीने चित्र काढले यात कर्मकारक कोणते? मुलीने चित्र काढले यात कर्मकारक कोणते? तर ऑप्शन बी चित्र. मुलीने काय काढले? तर चित्र काढले. त्यात कर्म काय झालं? तर चित्र. प्रश्न क्रमांक 32. शाळेजवळ मैदान आहे यात सप्तमी विभक्ती कोणती? शाळेजवळ मैदान आहे यात सप्तमी विभक्ती कोणती? तर शाळेजवळ. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. मैदान कुठे आहे? तर शाळेजवळ आहे. प्रश्न क्रमांक 33. तो संकटातून बाहेर आला यात पंचमी विभक्ती कोणती? तो संकटातून बाहेर आला यात पंचमी विभक्ती कोणती? तर ऑप्शन बी संकटातून. तो कशातून बाहेर आला? तर संकटातून बाहेर आला. पंचमी विभक्ती काय होती? तर तून. ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 34. आईने मुलासाठी जेवण केले. आईने मुलासाठी जेवण केले यात चतुर्थी विभक्ती कोणती? यात चतुर्थी विभक्ती कोणती? तर ऑप्शन बी मुलासाठी. आईने कोणासाठी जेवण केले? तर मुलासाठी केले. ऑप्शन 34 ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35. मी देवाला प्रार्थना केली यात कर्मकारक कोणते? मी देवाला प्रार्थना केली यात कर्मकारक कोणते? तर देवाला. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. काय? तर देवाला. मी कोणाला प्रार्थना केली? तर देवाला प्रार्थना केली. प्रश्न क्रमांक 36. तो आनंदाने हसला यात कारणकारक कोणते? तो आनंदाने हसला यात करणकारक कोणते? ऑप्शन बी काय? तर आनंदाने. आनंद. तो कसा हसला? तर आनंदाने हसला. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37. मुलगा मित्राकडे गेला यात पंचमी विभक्ती कोणती? मुलगा मित्राकडे गेला यात पंचमी विभक्ती कोणती मित्रांनो? तर ऑप्शन बी कोणाकडे गेला? तर मित्राकडे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38. पाणी ग्लासात आहे. पाणी ग्लासात आहे यात अधिकरण कारक कोणते? पाणी ग्लासात आहे यात अधिकरण ग्लास कोणते? तर ग्लासात. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39. राजाने जनतेसाठी काम केले यात चतुर्थी विभक्ती कोणती? राजाने जनतेसाठी काम केले या चतुर्थी विभक्ती कोणती? ऑप्शन बी जनतेसाठी.
राजाने कोणासाठी काम केले तर जनतेसाठी. तर ऑप्शन बी एकदम बरोबर आहे, चतुर्थी विभक्ती. प्रश्न क्रमांक 40. तो भीतीमुळे थांबला, यात अपदानकारक कोणते? तो भीतीमुळे थांबला, यात अपदानकारक कोणते? तर ऑप्शन बी भीतीमुळे. तो कशामुळे थांबला? तर भीतीमुळे थांबला. अपकारक कोणते होते? तर भीतीमुळे. ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 41. मुलांनी मैदानात खेळ खेळला, मुलांनी मैदानात खेळ केला, यात अधिकरणकारक कोणते? यात अधिकरणकारक कोणते? तर ऑप्शन बी मैदानात. मुलांनी खेळ कुठे केला? तर मैदानात खेळला. ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 42. तो वडिलांचा आदर करतो, तो वडिलांचा आदर करतो, यात संबंधी व्यक्ती कोणती? यात संबंधी व्यक्ती कोणती? तर ऑप्शन बी वडिलांचा. तो कोणाचा आदर करतो? तो वडिलांचा आदर करतो. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. शेतकरी बैलाने नांगरतो, शेतकरी बैलाने नांगरतो, यात करण कारक कोणते? यात करणकारक कोणते? ऑप्शन बी बैलाने. शेतकरी कशाने नांगरतो? तर बैलाने नांगरतो. प्रश्न क्रमांक 44. विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात, यात संप्रदानकारक कोणते? विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात, यात संप्रदानकारक कोणते? तर शिक्षकांना. विद्यार्थी कोणाला प्रश्न विचारतात? तर शिक्षकांना प्रश्न विचारतात. तर संप्रदानकारक काय झाला? तर शिक्षकांना. ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 45. तो आजारामुळे शाळेत गेला नाही, यात अप्रदान कारण कोणते? तो आजारामुळे शाळेत गेला नाही, यात अपदान कारण कोणते? तर 45चं उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन बी आजारामुळे तो कुठं नाही गेला? तर शाळेत नाही गेला. प्रश्न क्रमांक 46. मुलगा आईजवळ बसला, यात अधिकरण कारण कोणते? मुलगा आईजवळ बसला, यात अधिकरण कारण कोणते? तर ऑप्शन बी एकदम बरोबर आहे, आईजवळ. मुलगा कुठं बसलात? आईजवळ. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47. मी पुस्तकातून माहिती घेतली, यात पंचमी विभक्ती कोणती? मी पुस्तकातून माहिती घेतली, यात पंचमी विभक्ती कोणती? तर ऑप्शन बी पुस्तकातून. हुन हुनतून शेवटी काय आलं? तून. पुस्तकातून माहिती करून घेतली तर पुस्तकातून. ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 48. तो देवावर विश्वास ठेवतो, यात कर्मकारक कोणते? तो देवावर विश्वास ठेवतो, यात कर्मकारक कोणते? तो ऑप्शन बी देवावर. तो कोणावर विश्वास ठेवतो? तो देवावर. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49. मुलीस खेळणी दिली, या चतुर्थी विभक्ती कोणती? मुलीस खेळणी दिली, या चतुर्थी विभक्ती कोणती मित्रांनो? तर ऑप्शन एक काय? तर मुलीस. कोणाने खेळणी दिली? तर मुलीस हिला खेळणी दिली. ऑप्शन बी एकदम बरोबर. शेवटचा प्रश्न मित्रांनो. शिक्षक वर्गात शिकवतात, यात अधिकरणकारक कोणते? शिक्षक वर्ग शिकवतात, यात अधिकरणकारक कोणते? तर याचं ऑप्शन आहे मित्रांनो, ऑप्शन बी वर्गात. ऑप्शन बी एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. शिक्षक वर्गात काय शिकवतात? शिक्षक कुठं शिकवतात? तर वर्ग शिकवतात. तर विद्यार्थ्यांनो मित्रांनो, आज होतं महत्त्वपूर्ण प्रश्न. आपण पाहिले विभक्ती व कारकवर महत्त्वपूर्ण प्रश्न PYQचे 50. व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलवर आमचं एक चॅनल आहे PRD कोड, या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. पुढचं टॉपिक कोणत्या टॉपिकवर पाहिजे तुम्हाला हे आम्हाला कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.